Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see what kind of question paper for you for the 8th standard English subject and what kind of questions are framed in this question paper. हा पेपर 50 मार्क्स आहे. याचा प्रत्येक कुठलाही पेपर काढला तुम्ही तुमचा येणारा पेपरला सेक्शन 1 असतो आणि तो लँग्वेज स्टडीचा कंपल्सरी असतो. 6 मार्क्स आहेत त्याला. क्वेश्चन 1 ए डू द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. जशा इन्स्ट्रक्शन्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला करायचं असतं, सोडवायचं असतं क्वेश्चन. आता इथे जसं कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर, जसं की चान्स आणि इंटरेस्ट हे शब्द आहेत पण तुम्हाला ते फिल इन द ब्लँक्स मध्ये आहेत ते तुम्ही पूर्ण करायचं. प्रत्येकी 1 मार्क आहे. कॉपी द सेंटेन्स करेक्टली. तर कॉपी द सेंटेन्स हे तुम्हाला 9th ला 10th ला असतं म्हणजे असतंच. आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस आहे तसं लिहायचं कॉपी द सेंटेन्स म्हटल्यावर. तिसरं अरेंज द वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर. ए ते बी सी डी च्या अल्फाबेटिकल क्रमानुसार आपण शब्द अरेंज करायचे असतात. आणि डी आहे मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स ऑफ मिनिमम 3 लेटर्स बाय इच युझिंग द लेटर फ्रॉम फॉलोइंग वर्ड. हा पण प्रश्न अगदी 9-10 ला असतो म्हणजे असतोच. एका शब्दापासून तुम्हाला वर्ड तयार करायचे असतात, ऍटलीस्ट मिनिमम 3 लेटर्स पाहिजेत. जसं की स्टँड आहे STAND, त्याच्यामध्ये 4 लेटर आहेत असं, किंवा AND अँड मध्ये 3 लेटर्स आहे असं. स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. तर तुम्हाला आता आय लिसन्स टू यू एव्हरी डे याच्यामध्ये चूक शोधायची. जसं की एस प्रत्यय लागत नाही, आय लिसन असं येतं टू यू एव्हरी डे. 1 मार्क. एफ आणि कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. तर टीम, मेक, इयर अशा प्रकारे तुम्हाला वर्ड चेन कम्प्लीट करायची आहे. बी आहे डू ॲज डायरेक्टेड. तर 2 मार्कांसाठी बघा सांगितल्याप्रमाणे कृती करायची. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिव्हन वर्ड. हार्ट सेंडिंग. इथे तुम्हाला काय करायचंय, सेंटेन्स तयार करायचे अर्थपूर्ण. अशा प्रकारचे पण तुम्हाला प्रश्न येतातच. ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. म्हणजे प्रिफिक्स जसं की स्लो आहे तर स्लोली असं होतं, आणि हॅपीचं आहे अनहॅपी असं होतं. टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन बी ला 10 मार्कांसाठी. तो कदाचित तुमच्यासाठी खूप सोपा असेल कारण तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालाय. मी तुम्हाला प्रत्येक धडा शिकवलाय. सो ज्यांनी अभ्यास केला त्यांना इझी जाणार आहे. सो हा PV सिंधू मधला पॅराग्राफ आहे. हा पॅराग्राफ तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघून घ्याल. तर A1 क्वेश्चन 1 कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. आता 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. किती सोपा आहे बघा. फ्रॉम द एज ऑफ 8. इथे फ्रॉम द एज ऑफ 8 आफ्टर शी ड्रू इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. त्यांनी म्हटलं कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स तयार करायचंय. PV सिंधूज पॅरेंट्स वेअर. कोण होते त्याचे आई वडील. तर इथे आपल्याला पॅराग्राफ मध्ये आलेला आहे की PV सिंधूज पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. PV सिंधू ड्रू इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद विक्ट्री. PV सिंधू जॉईंट. तिनं जॉईंट कुठे केलेला आहे, इथे पुलेला गोपीचंद. शी जॉईंट म्हणजे सिंधू जॉईंट पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी. A2 आहे व्हॉट मेड सिंधू टेक अ बॅडमिंटन ऍट द एज ऑफ 8. कशामुळे तिला बॅडमिंटन खेळावंसं वाटलं त्याचे उत्तर पॅराग्राफ मध्ये आहे. 2 मार्क्ससाठी आहे. A3 मॅच द प्लेयर्स. आता इथे इंडियन, शी जॉईंट, मेहबूब अली. तर इथे तुम्हाला बी मध्ये प्रॉपर नाऊन, ऍडजेक्टिव्ह, प्रोनाऊन आणि वर्ब. आता इथे तुम्हाला हे जे वर्ड्स आहेत ते वर्ड, जसं की शी हे प्रोनाऊन आहे तर अशा प्रकारे जॉईंट हे वर्ब आहे कारण इथे ED प्रत्यय लागलाय, हा वर्ब आहे. अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं. जसं मेहबूब अली. तर इथे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे, प्रॉपर नाऊन कोणतं आहे हे बरोबर ओळखून इथे त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. A4 आहे डू ॲज डायरेक्टेड. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर. शी ड्रू इन्स्पिरेशन. याचा करेक्ट क्वेश्चन टॅग काय होणार आहे. क्वेश्चन टॅग येत नसेल तर समजून घ्या, कमेंट करून विचारा. नेमका क्वेश्चन टॅगचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे. इजंट शी येणारे का डिंट शी येणारे का डोंट शी येणारे. मोस्ट प्रोबॅबली डिंट शी हे उत्तर येईल, पण कोण कोण सहमत या उत्तराशी तुम्ही सांगू शकता कमेंट करून. सेकंड आहे PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन टर्न इट इंटू सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा काय आहे स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर तुम्हाला याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट टाकून सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचा आहे. A5 आहे विच गेम डू यू लाईक मोस्ट आणि वाय. तुम्हाला कोणता गेम आवडतो आणि का आवडतो ते लिहायचंय. क्वेश्चन 3 आहे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. 2 मार्क्ससाठी आहे. गोल्डन चेन. ती गोल्डन चेन ही जी पोएम आहे त्या पोएम वरती हे पूर्ण वाचायचंय.
Golden chain, friendship is a golden chain. The links are friends so dear, and like a rare and precious jewel, it's treasured more each year. It claps together firmly with a love that deep and true, and it's rich with happy memories and fond recollection too. Time can't destroy its beauty, for as long as memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. खूप सुंदर अशी गोल्डन चेन ही पोएम आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन्स आपल्याला इथे बघायचे आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता या कवितेवरून आपण सांगायचं टाइम कॅन डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप, फ्रेंडशिप गिव्स जॉय, फ्रेंडशिप इज लाईक अ प्रेशियस ज्वेल, फ्रेंडशिप इज पुअर विथ हॅपी मेमरी. सो यातलं जे योग्य आहे ते ट्रू, अयोग्य ते फॉल्स. 2 मार्क्स साठी आहे. A2 फ्रेंडशिप, लिंक्स गिव्स इज लाईक अँड रिच विथ. तर इथे आपल्याला काय करायचं, फ्रेंडशिपच्या खाली लिंक्स काय लिंक करते, गिव्स काय देते. A3 write the 2 rhyming pair from the extract for 1 mark. B read the poem given below and write an appreciation of it with the help of following points. फार महत्वाचा आहे हा प्रश्न. 5 मार्क आहेत. अख्खे मार्क्स तुम्हाला आरामात मिळू शकतात. ट्रूथ ही पोएम आहे. ही पोएम बघून घ्याल, आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे. सो स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स पासून ते इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर पर्यंत आहे. याच्यावरच आपण पोएटिक अप्रिसिएशन बघूया. तिथे सगळ्यात पहिलं टायटल ऑफ द पोएम ट्रूथ मिळाला 1 मार्क. द पोएट ऑफ द पोएम, द पोएम कोण आहे बघा, पोएट कोण आहे पोएमचा, पोएट कोण लिहायचं. नंबर ऑफ लाईन्स इन इच स्टांजा, स्टांजा म्हणजे कडवं. तर कडव्यामध्ये किती ओळी आहेत, म्हणजे एका कडव्यात जसं की स्टिक्स अँड स्टोन्स, बट वर्ड्स, स्टोन्स अँड स्टिक्स, वाईल्ड वर्ड्स आर गोस, 4 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये. सो इन इच स्टांजा देर आर 4 लाईन्स. ओके, याचा 1 मार्क मिळाला. फिगर ऑफ स्पीच ह्याच्यामध्ये कोणतं कोणतं वापरलं. राईम स्कीम काय आहे, किती सोपं आहे 5 मार्क मिळवणं. सेक्शन डी आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आता याच्यामध्ये तुम्हाला माहित नसतं की नेमका काय पॅसेज आहे. 10 मार्क्स साठी. अभिनंदन वर्धमान इज अ विंग कमांडर इन द इंडियन एअर फोर्स. ही वॉज हेल्ड फॉर 3 days अंडर captivity in Pakistan after his aircraft was shot down in an aerial dogfight. His family lives in Thiruvananthapuram in Tamil Nadu. Abhinandan's father is a retired air marshal in the Indian Air Force and his mother is a doctor. Abhinandan is a graduate of the National Defence Academy. He joined the Indian Air Force as a fighter pilot in 2004. On 27 February 2019, Vardhaman was flying a MiG-21 as a part of a sortie. After struggling by a missile, he descended safely in the village of Faron, about 7 kilometers away from the line of control. After facing so many problems, Abhinandan crossed the Indian-Pakistan border Wagah on 1st March 2019. खूप मोठी बातमी झाली होती अभिनंदन बद्दल. तर हे यांचे खूप मोठी न्यूज झाली होती, जो सगळ्यांना माहिती असेल त्याच्यावरती हा पॅराग्राफ आहे. तर हे पण आहे फिल इन द ब्लँक्स. अभिनंदन वर्धमान इज कोण होते ते. वर्धमान वॉज फ्लाइंग, काय उडवत होते त्याचं नाव पण आहे MiG-21. वर्धमान डिसेंडेड इन द विलेज ऑफ, कुठे त्यांना पकडण्यात आलं होतं. आणि हिज फादर इज कोण होते त्यांचे वडील. खूप सोपं आहे, पॅराग्राफ नीट वाचता तर उत्तर आरामात येतात. कम्प्लीट द वेब. आता इथे एज्युकेशन काय झालं तर लिहायचंय, कोणत्या स्टेटमधनं लिहायचंय, मदर काय करत होते आणि वर्क सीन ते कुठे काम करत होते याची उत्तर लिहायचे. प्रत्येकी 2-2 मार्क मिळणं फार सोपं आहे. मेक adjectives from following words. Nation, India for 2 marks. जसं की national, Indian. A4, Abhinandan's father is retired air marshal for 1 mark. Make WH question to get underlined word as answer. Second, Abhinandan is a wing commander. Add a question tag. कधी पण तुम्ही बघायचं की क्वेश्चन टॅग आला तर यात कोणतं हेल्पिंग वर्ब आहे का, वाक्य निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, या गोष्टीचं इज इथे हेल्पिंग वर्ब आहे. तर इजचा वापर आपल्याला करायचा. वाक्य पॉझिटिव्ह वापरलंय का निगेटिव्ह वापरलंय का याचा विचार करायचा आणि मग क्वेश्चन टॅग तयार करायचं. A5, व्हॉट कॅन वी डू फॉर आवर नेशन. आपण आपल्या भारतासाठी देशासाठी काय करू शकतो ते लिहायचं उत्तर. सेक्शन ई रायटिंग स्किल आहे. राईट अ लेटर टू युअर फादर टू कॉंग्रॅच्युलेट हिम और हर फॉर विनिंग अ प्राइज बॅडमिंटन कॉम्पिटिशन. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. इज अ गोल्डन मोमेंट फॉर यू. एक कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर बॅडमिंटन कॉम्पिटिशन जिंकलाय, प्राइज मिळाले तर खालच्या मुद्द्यांचा उपयोग करून पत्र लिहायचं. इनफॉर्मल लेटर असणारे, कारण मित्राला लिहितोय. किंवा राईट अ लेटर टू युअर फादर, वडिलांना पत्र लिहायचं. डिमांडिंग मनी फॉर स्पोर्ट्स क्लब फीज. यूज फॉलोइंग पॉइंट. सगळे पॉइंट बघून घ्या व्यवस्थित. 6A,
रीड द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस अँड फिल इन द गॅप्स युजिंग वर्ड गिवन इन द बॉक्स. आपण लेसनमध्ये सुद्धा ही स्टोरी केलेली आहे. खूप सोपी आहे. अखंड स्टोरी मी सुद्धा लिहून दिली आहे तुम्हाला व्यवस्थित. आरामात 4 मार्क मिळू शकता. किंवा राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ द पॉइंट गिवन बिलो. तर सरळ नेम, रोहित, अमित, मनोज, विवेक आणि यांच्याबद्दल, त्यांचे एज, त्यांचे स्टँडर्ड, त्यांचे फादर आणि हॉबी याच्याबद्दल तुम्ही सरळ 2 पॅराग्राफ लिहून काढा. तर सगळ्यात सोपं तर हे आहे. जे सोपं आहे ते पटकन लिहून मोकळं व्हायचं. सेक्शन ऑफ ए ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टंग. नॅशनल आणि नॅरेटर. बी आहे ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर टंग. थिंक ट्वाइस बिफोर स्पीकिंग. आणि सी आहे ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. युनिटी इज पॉवर. युनिटी इज पॉवरचा अर्थ सांगायचा. ते 1-1 मार्कांसाठी आहे. इथे आपला पेपर संपलाय. अशा पद्धतीचा पेपर येतो. छान प्रयत्न करा, सोडवा. आणि सपनाज होमस्कूलिंगचं आपलं अकाउंट आहे इन्स्टावरती, तिथे पण तुम्ही मला मेसेज पाठवू शकता, कमेंट करू शकता. सो बोलू शकतो आपण तिथे सुद्धा. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचे अमूल्य कमेंट सांगा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.